मंचर नगर पंचायतचा निकाल लागला. मात्र निकालानंतर चर्चा होती ती संजय थोरात यांच्या सुनबाई नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार प्राचीताई थोरात यांनी दिलेल्या अधितटीच्या लढतीची. या उमेदवार तसा भाजपच्या कार्यकर्त्या होत्या, पण ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता अशी चर्चा राजकीय जाणकार करत आहे की भारतीय जनता पक्षाने ताकद दिली असती तर मंचर नगर पंचायतमध्ये आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते. मंचर शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे महायुतीचे पक्ष एकत्र निवडणूक लढतील अशी अपेक्षा असताना ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे पॅनल उभे केले, तर भारतीय जनता पार्टीचे नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या सुनबाई प्राचीताई थोरात यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना अपक्ष उभे राहावे लागले. संजय भाऊ थोरात यांनी गेली अनेक वर्ष केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले. घरोघरी जाऊन प्रचार केला. प्रत्येक प्रभागात त्यांनी प्रचार करत थोड्याच दिवसात निवडणुकीचे वातावरण चांगलेच गरम केले. त्यामुळे पक्षविरोधी काम केले म्हणून त्यांच्यावर पक्षाने कारवाई करत पक्षातून त्यांचे निलंबन केले. मात्र तरीही त्यांनी न डगमगता मंचर शहरात प्रचार रॅली, जाहीर सभा घेत विरोधकांसमोर आव्हान उभे केले. त्यांनी केलेले सामाजिक कार्य, गोरगरिबांची कामे यांच्या माध्यमातून त्यांच्याबाबत मंचर शहरात एक भावनिक लाट निर्माण झाली होती. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्राचीताई थोरात यांना निवडणूक निकाल तब्बल 3224 मते मिळाली. कुठलेही पुढारी, नेता किंवा पक्षाची ताकद मागे नसताना मिळालेली ही मते तिसऱ्या क्रमांकाची मते असल्याने संजय भाऊ थोरात यांच्या कामाची ही पोचपावती असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक म्हटलं की हार जीत होत असते. मात्र संजय भाऊ थोरात यांनी मिळवलेले यश हे त्यांनी केलेले काम, समाजात असलेले त्यांची ओळख दाखवून देते. अपक्ष असतानाही त्यांनी केलेली कामगिरी ही विरोधी पक्षांना धडकी भरवणारी असून पक्ष नेतृत्वाने वेळीच त्यांची दखल घेत पुन्हा त्यांना पक्षात सक्रिय कामकाजात सहभागी करून घेणे गरजेचे असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आजही भाजपचा आगामी काळातील प्रभावी चेहरा म्हणून संजय भाऊ थोरात यांच्याकडे लोक पाहतात असे बोलले जात आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.